नमस्कार. आदित्य पाटील 15 या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. आज आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत. हे बघा, अर्धी वाटी मेथी घेतली आणि आता अर्धी वाटी मेथी घेतली. आता सुरुवातीला आपण साहित्य बघूया. अर्धी वाटी मेथी, हे बघितलं, अर्धी वाटी मेथी घेतले. परत ते भिजवण्यासाठी एक वाटी दूध घेणार. ह्या वाटीचं माप घेतलेलं आहे. ही पूर्ण वाटी दूध घेणार. ही वाटून झाल्यावर 1 वाटी खारीक पावडर, 2 वाटी सेंद्रिय गुळ आहे, काजू, बदाम, पिस्ता आणि हे इलायचीचे थोडेसे 2-3 इलायची हे काढल्यात, तिचे दाणे, खोबरं, थोडासा डिंक आणि ह्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ आणि तूप घेतले. आधी सुरुवातीला आपण काय करूया, मेथीचे दाणे तुपावर चांगल्या प्रकारे परतून घेऊया. तूप टाकायचे, तर तूप टाकते. ही अर्धी वाटी मेथी आपण चांगली तुपामध्ये भाजून घेऊया. ते मध्ये भाजली की ती चांगली वाटली पण जाते आणि कडवटपणा पण कमी होतो. तुपात भाजलेले हे आपले मेथीचे दाणे हे आपण ह्याच्यात घालूया. हे आता मिक्सर मध्ये वाटलंय. आता ह्या भांड्यात काढून घेऊया. या अर्धी वाटी आपण हे मेथी मिक्सर मध्ये हे केली आहे, वाटून घेतली. आणि आता ही एक ग्लास, ही अर्धी वाटी मेथी दाणा घेतलेला, तर 1 ग्लास दूध घेतलंय आणि याच्यामध्ये अर्धा तास ही मेथी भिजत ठेवायची. वाटी दुधामध्ये ही मेथी आता मी हे केले, पूर्ण मिक्स केले. आता ही अर्धा तास भिजत ठेवते. तोपर्यंत बाकी सर्व ड्रायफ्रूट आहेत ते बदाम, काजू, हे ते सगळं वाटून तुपामध्ये हे करून घेते. जरा गरम करून वाटून घेते, वापरते. एकंदरीत आपल्याला 1.5 वाटी तुपाचा वापर होईल हे सर्व याला. जरा रंग हे व्हायलाय. आता आपण पिस्ता घालूया. करपाचे नाही, फक्त जरासं त्यांना परतून घेऊया. 1 चमचा तूप घातलंय, म्हणजे जरासं 1 चमचा आधी घातलंय, थोडंसं अजून घातलंय. जरा चिकटले, हरकत नाही, चिकटलं तर काढून घेता येते. फुललेत, चांगले फुललेत. याच्यामध्ये तूप आहे, याच्यामध्ये आता खारीक पावडर आपण हे करूया, जराशी परतून घेऊया.
2 वाटी गव्हाचं पीठ आहे. तूप न घालता आपण आता गरम करून घेऊया. हे भाजून घ्यायचं. त्याच्यातला कच्चापणा निघून जायला पाहिजे. त्याला 10-15 मिनटं पण छानपैकी असं भाजून घेऊया. सारखं ठेवत राहायला लागणार, खाली तळायला लागू नये म्हणून. जवळपास आपल्याला 1.5 वाटीपर्यंत तूप घालायला लागणार आहे. थोडं थोडं तूप घालूया. पूर्ण 100 ग्रॅमचं तूप आहे. जवळपास सगळं संपवलंय. 1 चमचा फक्त ठेवलेला आहे. ओके. 100 ग्रॅम आपण तूप टाकलंय. व्यवस्थित आहे, पूर्ण परतून घ्यायचं छानपैकी. उटळ्या मोडून घ्यायच्या. जरासं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हे करून घ्यायचं. तेल सुटायला लागलंय. गॅस बंद करते आणि जरासं हे करून घेते. तापलेला तवा आहे. ओके. हे खोबरं जरा बारीक करून घेते. आपल्याला ह्याच टाईपचं पाहिजे, जास्त हे नको. याच्यात काढून घ्यायचं. ओके. बदाम, काजू, पिस्ता एकदम थंड झाले. आणि हे इलायची हे सुद्धा टाकते ह्याच्यात. ह्याची उबड अशी पेस्ट करून घेते. त्याच्यात थोडेसे काप आहेत, वाटले गेले नाही. आता हे याच्यात घालते. आता ही मेथी घालणार आपण. ह्याच्यात काढून घेते. नंतर थोड्या वेळाने टाकते. चांगलं ह्याच्यातलं पाणी जाईपर्यंत भाजून घ्यायची. ताप असतोय.
छोट्या चमच्याने जरा जमत नव्हतं, जरा मोठा चमचा घेतलाय. सुट्टी सुट्टी बनवलंय नाही, जरा तूप सुटलंय बघा. आणि हाताला पण हलकी लागते. तर गॅस बंद करून हे करते, काढून घेते. हे मेथी तुपात हे केले. तर आता डिंक बी हे करते, चुरा करते हाताने. आता याच्यामधले फोडून घेतले सगळं डिंक. जरा खोबरेत राहू देते जरा जरासे. आता हे मेथी त्याच्यामध्ये मिक्स करते. ओके. आता हे गव्हाचं पीठ आहे, हे सुद्धा मिक्स करून घेते. एक पावडर आहे, तुपामध्ये केले. हे पण मिक्स करून घेऊया. सगळे म्हणजे व्यवस्थित लागते. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ असावं म्हणून थोडंसं चिमूटभर मीठ घालते. पूर्ण हे परत एकदा हे करून घेते. बघा मिश्रण किती छान झाले. आणि बघा एक वाटी याच्यात ओतून घेतलंय. ही दुसरी वाटी पण गूळ याच्यात ओतते. गूळ पावडर आहे. जरासे असे हे करून घेऊया. चांगलेसे मिसळून घ्या. आता याचे लाडू बनवते. माझ्या ह्या हाताला प्रॉब्लेम असल्यामुळे मी एकाच हाताने लाडू वळते. मला मेथीचे लाडू खूप खूप आवडतात. माझी बहीण, मोठी बहीण शोभा म्हणून मोठी बहीण आता नाही हयात नाही आहे, गेल्याच वर्षी वारली. ती मला खूप म्हणजे लाडू करून आणायची. जेव्हा जेव्हा मला गावी भेटायला यायची तेव्हा मला ती मेथीचे लाडू करून आणायची. मला तिची खूप आठवण येते. ती मेथीचे लाडू असा खाताना किंवा बनवताना. हे बघा मेथीचे लाडू छोटे छोटेसेच करायचे. घट्ट असं दाबून दाबून वळायचे. मेथीचे लाडू झालेत सेंद्रिय गुळ घालून. आणि इथं 21 झालेत हे मेथीचे लाडू.
खूप सुंदर दिसायला लागलेत. आणि मी एकाच हात, दुसऱ्या हाताला मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी हे सगळे एकाच हाताने वळलेले आहेत. आता हे मेथीचे लाडू कसे झाले हे बघूया जरा. त्याआधी जरा थंबनेलसाठी फोटो काढून घेते. ओके. खूप छान दिसायला लागले. सेंद्रिय गोळ, केमिकल फ्री घातलेले आहेत. आणि ड्रायफ्रूट आहेत, खारीकची फुड आहे आणि गव्हाच्या पिठा असल्यामुळे आणि छान खमंग असं तुपामध्ये भाजलेलं आहे. आता याची टेस्ट बघते. हा घेते. हे बघा दिसलं. त्याचे दाणे आपल्या दाता लागतात. आणि मेथीचा लाडू आहे असं वाटतही नाही. लास्टला मेथीची जराशी चव लागते, पण त्याच्या आधी गोडवा खूप सुंदर लागतोय. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर झालाय लाडू. तुम्ही करा. आणि ही रेसिपी आवडल्यास आदित्य पाटील 15 यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जर कोण नवीन असेल तर आदित्य पाटील 15 चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. खूप छान झालेलं आहे. आणि एकदा तरी ही रेसिपी करून बघा. सेंद्रिय गूळ आहे, केमिकल फ्री आहे आणि आरोग्याला खूप छान आहे. सर्व घटक हे आरोग्यासाठी उपयुक्त असे आहेत. ते एकदा तरी करून बघा. धन्यवाद.